जय सियाराम मित्रांनो. तर आज स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया आपण अक्कलकोटला जाऊन. सकाळी थोडंसं लेट झालं पण काही प्रॉब्लेम नाही झाला, लवकर पोचलो, बरं टायमावर पोचलो. आणि आता मी तुम्हाला जी पुढं माहिती देते ती महत्त्वाची माहिती तुम्ही ऐका तोपर्यंत दर्शन पूर्ण होत नाही. 3 ठिकाणी दर्शन घेतलं ना तुम्ही, 3-4 ठिकाणी, त्यावेळेस तुमचं दर्शन पूर्ण होतं. ते मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा तर वटवृक्षाचं जे मंदिर आहे ते झालं. आता हे बाळप्पा महाराजांचं मठ आहे इथं समोर, तिथं एक जायचं. तर ही बाळप्पा महाराजांची मूर्ती, हे तिसरं स्थान, ह्याला समाधी मठ असं म्हणतात. इथं स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतलेली आहे. ही समोर जी दिसते ती स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे. आता ही जी विहीर तुम्हाला दिसते ती स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच निर्माण केलेली. इथं समोर लिहिलेलं पण आहे त्याबद्दल, ते तुम्ही वाचू शकता पॉज करून. स्वामी समर्थ महाराज ज्या खॉटवर झोपायचे ती हा बेड आहे. आता इथलं दर्शन घेतल्यावरती तुमचं 4 ठिकाणांचं दर्शन पूर्ण होतं आणि अक्कलकोटचं दर्शन हे तुमचं पूर्ण होतं. स्वामी समर्थ महाराज ज्या सगळ्यात पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते त्यावेळेस येऊन पहिल्यांदा इथंच थांबले होते ह्या खंडोबा महाराजांच्या